ओम परमात्मने नमः. नमस्कार. मी जीत. गीतेच्या 28व्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय पहिला, श्लोक 24 आणि 25. संजय उवाच. एवं उक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् उवाच पार्थ पश्येतान् समवेतान् कुरुनीति. हे भरतवंशी राजन, निद्राविजयी अर्जुनाद्वारा अशा प्रकारे म्हटल्यावर अंतर्यामी भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्याच्या मध्यभागी पितामह भीष्माचार्य आणि द्रोणाचार्यांसमोर तसेच संपूर्ण राजे लोकांसमोर श्रेष्ठ रथ उभा करून अशा प्रकारे म्हटले की, हे पार्थ, या एकत्र झालेल्या कुरुवंशीयांना पहा. या ठिकाणी आपण भाषांतर पाहूया. संजय म्हणाले, हे भारता, गुडाकेश अर्जुनाने असे म्हटल्यावर ऋषिकेशाने तो उत्तम रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा केला. भीष्म, द्रोण आणि जगातील सर्व राजांच्या समक्ष ते म्हणाले, हे पार्थ, या सर्व एकत्रित जमलेल्या कुरुवंशीयांना पहा. भगवान श्रीकृष्णांची वाणी इथे सुरू झालेली आहे. व्याख्या अशी आहे की गुडाकेशेन याचं स्पष्टीकरण काय आहे तर गुडाकेश शब्दाचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे गुडा म्हणजे वळलेले आणि केश म्हणजे डोक्यावरील केस. ज्याच्या डोक्यावरील केस कुरळे आहेत त्याचे नाव गुडाकेश आहे. आणि दोन गुडाका असे निद्रेला म्हणतात. आणि ईश म्हणजे स्वामी, ज्याने निद्रा जिंकली आहे, असा ज्याचा निद्रेवर अधिकार आहे. मनात आले तेव्हा निद्रा घेऊ शकतो अथवा तिचा त्याग करू शकतो, त्याला गुडाकेश असे म्हणतात. एवं उक्तः, जो निद्रा आणि आळसाच्या सुखाचा गुलाम होत नाही आणि जो विषयभोगांचा दास नाही, केवळ भगवंताचाच दास किंवा भक्त आहे, अशा भक्ताची गोष्ट भगवान ऐकतात. केवळ ऐकतच नाही तर त्याच्या आज्ञेचे पालनही करतात. म्हणून आपल्या भक्त सखा अर्जुनाच्या आज्ञेनुसार अंतर्यामी भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्याच्या मध्यभागी अर्जुनाचा रथ उभा केला. अर्जुनाची आज्ञा ऐकून भगवान रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा करतात. मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे ही जागा आपल्या मनातच आहे. पहा, दोन सैन्य दोन बाजूला, हे आपल्या मनाचे दोन कप्पे आहेत. पाप आणि पुण्याचा जो भाग आहे त्यातला, किंवा जो नीती आणि अनितीचा भाग आहे, किंवा न्याय आणि अन्यायाचा जो भाग आहे, ह्या दोन्ही बाजू आपल्या मनामध्ये असतात. पण कोणत्या वेळी आपण काय निवडतो यांनी जे सर्व जे आहेत ते फरक पडत असतात. भगवंत त्यांचं ऐकून या ठिकाणी इथे रथ नेऊन उभा करतात. आणि या ठिकाणी गुडाकेश म्हणून अर्जुनाला ज्या पद्धतीने निद्रा ज्यांनी जिंकलेली आहे, तसंच तो इथे आलेल्या जे निद्राधीन आहेत, असे जे पापामुळे निद्राधीन आहेत, त्यांना सुद्धा तो जिंकेल अशी अपेक्षा इथे संजय या नामाभिधातून घेत आहेत. हे पहा, देत आहेत त्या पद्धतीने. ऋषिकेश, इथे इंद्रियांचे नाव ऋषिक आहे. जो इंद्रियांचा ईश्वर अर्थात स्वामी आहे त्याला ऋषिकेश म्हणतात. पूर्वी 21व्या श्लोकात आणि या ठिकाणी ऋषिकेश म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की जे मन, बुद्धी, इंद्रियादिकांना प्रेरणा देणारे किंवा करणारे असून सर्वांना आज्ञा करणारे असून तेच अंतर्यामी भगवान या ठिकाणी अर्जुनाची आज्ञा पालन करणारे बनले आहेत. ही त्यांची अर्जुनावर केवढी विशेष कृपा आहे. या ठिकाणी इंद्रिय पुढे वेळोवेळी सांगितलं जाईल की इंद्रिय ही बळजोर होऊन आपल्याला, मन बळजोर होऊन आपल्याला किंवा मानवाला वेगळ्या वेगळ्या ठिकाणी भटकवत असतं. पहा, इथे आपले मनाचे जे दोर आहेत किंवा जे लगाम आहेत
ते आपल्या इंद्रियांचे लगाम जे आपण 10 अश्व म्हटलं, ते 10 अश्वांचे लगाम या भगवंतांनी आपल्या हातात घेतलेले आहेत आणि आज्ञा अर्जुनाची पालन करतायत पहा. इथे अर्जुनाला वाटते की ह्या पद्धतीने आपण आज्ञा देतोय आणि मग भगवंत ती ऐकतायत. आत्मतत्व ते त्याचं पालन करते, पण प्रत्यक्षात मात्र आत्मतत्वाच्याच प्रेरणेने, भगवंताच्याच प्रेरणेने सगळ्या ह्या इंद्रियांना प्रकाशमान केलेलं आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्या इंद्रियांचे सुद्धा स्वामी भगवंत आहेत, पण आपला नियंता भगवंत किंवा हे आत्मतत्व होतं केव्हा, तर आपण त्या रथामध्ये आपण आरूढ असलो तरीसुद्धा त्याचे स्वामी भगवंत आहेत, ह्या इंद्रियांचे स्वामी भगवंत आहेत हे समजून घेतो आणि तशा प्रकारे त्या गोष्टींचं अनुसरण करतो पहा. तेव्हाच या गोष्टी शक्य आहेत आणि मग तिथे भगवंताचं ऋषिकेश असणं हे आपल्या या शरणागतीने, भक्त होण्याने सिद्ध होत असतं. सेनर उभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम. आता ही भगवंताची खरी कृपा आहे की दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी ज्या ठिकाणी रिकामी जागा होती त्या ठिकाणी भगवंतांनी अर्जुनाचा दिव्य रथ उभा केला, अगदी मध्यभागी. म्हणजे दोन्ही सैन्यांच्या रुंदीच्या मानाने सुद्धा आणि समोरासमोर त्यांच्या असण्याने सुद्धा अशा पद्धतीने मध्यभागी हा रथ नेऊन उभा केलेला आहे. आपल्या दोन भुवयांच्या मध्ये आपण ज्यावेळेला आपलं सगळं मन एकाग्र करतो पहा, तर तशा पद्धतीने हे मन एकाग्र करत असताना आपल्याला आत डोकावायला जी संधी मिळते आणि इथे ह्या दोन्ही सैन्यांचं आपल्याला दर्शन होतं भगवंताच्या कृपेने. इथे भगवंत काय आज्ञा देतात अर्जुनाला पहा. इथे सगळ्या जमलेल्या कुरुवंशीयांना पहा. पुढे आपण त्याचं हे निरीक्षण करणार आहोत किंवा व्याख्या पाहणार आहोत. भगवंतांची जी वाणी आहे ती कुरूंना पहा म्हणतात. ते भेदभाव करत नाहीत कौरव पांडव असा. ही भगवंताची दृष्टी आहे, धृतराष्ट्रासारखी त्यांची दृष्टी नाही, असणं शक्यसुद्धा नाही. ते काय म्हणतात, इथे जमलेल्या कुरुवंशीयांना पहा. अर्जुनाला जे दाखवायचं होतं ते त्यांनी दाखवलं. एका अर्थाने अर्जुनाच्या विषादाची सुरुवात भगवंतांनीच केलेली आहे, हे समजून घेतलं पाहिजे. त्यांचे शब्द अत्यंत मार्मिक असे आहेत. भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेषां च महिषिताम. त्या रथालाही भगवान श्रीकृष्णाने मोठ्या विलक्षण चातुर्याने अशा ठिकाणी उभे केले की ज्या ठिकाणाहून अर्जुनाला आपल्या कौटुंबिक संबंधी पितामह भीष्माचार्य, विद्यासंबंधी गुरु द्रोणाचार्य आणि कौरव सैन्यातील प्रमुख राजे लोक समोर सहज दिसतील. अर्जुन उवाच वाच पार्थ पश्यैतान समवेतान कुरुनीती. म्हणजे काय, तर कुरुपदात धृतराष्ट्राचे पुत्र आणि पांडूचे पुत्र हे दोन्ही येतात. पहा, कुरु या शब्दामध्ये हे दोन्ही येतात कारण हे दोन्ही कुरुवंशीय आहेत. युद्धासाठी एकत्र जमलेल्या या कुरुवंशीयांना पहा असे म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की या कुरुवंशीयांना पाहून अर्जुनाच्या अंतःकरणात असा भाव उत्पन्न व्हावा की आम्ही तर सर्व तर एकच आहोत, या पक्षाचे असोत अथवा त्या पक्षाचे आहोत. हे भगवंताची किमया आहे, हे समजून घेतलं पाहिजे की अर्जुनाच्या मनामध्ये असा भाव उत्पन्न व्हावा की आम्ही तर सर्व एकच आहोत, या पक्षाचे असोत अथवा त्या पक्षाचे असोत, चांगले असोत अथवा वाईट असोत, सदाचारी असोत अथवा दुराचारी असोत, परंतु सर्व आपलेच अपतेष्ट आहेत. अशा प्रकारे अर्जुनाच्या अंतःकरणातील सुप्त कौटुंबिक ममतायुक्त मोह जागृत व्हावा आणि मोह जागृत झाल्यास अर्जुन जिज्ञासू व्हावा, जेणेकरून अर्जुनाला निमित्त करून भविष्यकाळामध्ये कलियुगातील जीवांच्या कल्याणासाठी गीतेचा महान उपदेश दिला जावा, असा भाव ठेवून भगवंतांनी या ठिकाणी पश्यैतान समवेतान करून म्हटले आहे. नाहीतर भगवान पश्यैतान धार्तराष्ट्रान समानीती असे म्हणू शकत होते, परंतु असे म्हटले असते तर अर्जुनाच्या अंतःकरणात युद्धाविषयी आवेश निर्माण झाला असता आणि ज्यामुळे गीतेच्या प्राकट्याला अवसर प्राप्त झाला नसता. तसेच अर्जुनाच्या अंतःकरणातील स्वजनांच्या विषयीचा सुप्त मोहही नष्ट झाला नसता. हा मोह नाहीसा करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे असे भगवान समजत होते. जसे एखाद्याला फोड आला असता प्रथम वैद्य त्याला पिकवतो आणि पिकवल्यानंतर तो कापून साफ करतो, तसेच भगवान भक्ताच्या अंतःकरणातील सुप्त मोहाला प्रथम जागृत करून नंतर त्याला नाहीसे करतात. या ठिकाणी ही भगवान अर्जुनाच्या अंतःकरणातील सुप्त मोह कुरुन पश्य
म्हणून जागृत करतात, ज्याला पुढे उपदेश करून ते नष्ट करतील. पहा, इथे वैद्याचं जे किंवा फोड पिकवण्याचं जे उदाहरण दिलेलं आहे, आता वाळवण्याची औषधं पण आलेली आहेत. यातल्या ज्या गोष्टी आपण ऐकतो त्याचं सही पालन करण्याची आवश्यकता नाही. आत्ता सध्याच्या काळाच्या अनुषंगाने ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजेत. आता इथे अर्जुनाच्या अंतःकरणातील सुप्त मोह कुरून पश्य म्हणून ते जागा करतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. भगवंत जे आहेत ना, हे अशा पद्धतीने आपलं कार्य करत असतात आणि मग त्याला ज्या पद्धतीचे जे उपदेश इथे दिले गेलेले आहेत पुढे, त्या अर्जुनाला समोर ठेवून संपूर्ण विश्वाला शाश्वत असा उपदेश भगवंतांनी केलेला आहे या भगवद्गीतेच्या रूपाने. खूप जवळ आपण ह्या सगळ्या विषयाच्या येत चाललेलो आहोत. पण अर्जुन विषाद योगाच्या माध्यमातून जी प्रस्तावना इथे येते, अर्जुन विषाद योगाच्या माध्यमातून ज्या पद्धतीचं हे संपूर्णपणे हे जे आहे समोर आपल्या, ते विवेचन येतं, ते या भगवद्गीतेचा आधार आहे, पाया आहे. पुढे येणाऱ्या सगळ्या तत्त्वज्ञानाचं ते सार याच्यामध्येच आपल्याला सुरुवातीलाच दिसून येतं, हे समजून घेतलं पाहिजे. मानवी स्वभावाचा या अर्जुन विषाद योगामध्ये आपण अभ्यास करायचा आहे. पहा, प्रत्येक नावामध्ये वेगळं विशेषण दिलेलं आहे. इथे त्यांची जिंकण्याची क्षमता दिसते. गुडाकेश नावावरून, ऋषिकेश नावावरून भगवंत सर्व इंद्रियांचे फक्त स्वतःच्या त्या शरीरात राहतात म्हणून त्यांना त्यांच्या शरीराचे नियंते, त्यांच्या इंद्रियांचे नियंते असं म्हणता येत नाही. ही व्यक्ती म्हणून जरी मानली तरी त्यांची साधना आणि त्या साधनेमुळे त्यांच्यात निर्माण झालेलं ते परमात्म तत्व सातत्याने त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या भोवताल सगळा हा संपूर्ण त्या इंद्रियांचं रूप घेतो आणि मग त्यांच्यावरती भगवंताचं नियंत्रण निर्माण होतं. निर्वाण षटक जे आहे आदिगुरु शंकराचार्यांनी सांगितलेलं, तर शेवटच्या त्याच्या षटकामध्ये ह्या ऋषिकेशाचं सर्वसाधारणपणे वर्णन येतं. पहा, अहम निर्विकल्पो 6वं षटक आहे. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुत्वाश्च सर्वत्र सर्वेंद्रियाणां न चासंगतं नैव मुक्तिर्नमेय चिदानंदरूपो शिवोहम शिवोहम. सगळी सर्वत्र विद्यमान असलेली ही जी काही निसर्गाची किमया आहे ती माझीच इंद्रिय आहेत म्हणून सांगतात. काय मोठी अनुभूती आहे शंकराचार्यांना आलेली. पुढे जाऊया. अर्जुनाने म्हटले होते की यांना मी पाहून घेतो, निरीक्षे किंवा आवेक्षे म्हणून येथे भगवंताला पश्य, तू पाहून घे असे म्हणण्याची आवश्यकता नव्हती. भगवंतांनी केवळ रथ उभा करावयास पाहिजे होता, परंतु भगवंतांनी रथ उभा करून अर्जुनाचा मोह जागृत करण्यासाठीच कुरून पश्य या कुरुवंशयांना पहा असे म्हटले आहे. कौटुंबिक प्रीती आणि भगवत प्रेम या दोन्हीत फार मोठे अंतर आहे. कुटुंबात ममतायुक्त प्रीती असते, त्यामुळे कुटुंबाच्या गुणांकडे लक्ष जातच नाही, उलट हे माझे आहेत असा भाव असतो. तसेच भगवंताला भक्ताविषयी विशेष प्रीती निर्माण होते, तेव्हा भक्ताच्या अवगुणांकडे भगवंताचे लक्ष जातच नाही, तर हा माझाच आहे असाच भाव असतो. कौटुंबिक प्रियतेमध्ये क्रिया तसेच पदार्थ किंवा जे शरीरादिकांची आणि भगवत प्रेमामध्ये भावाची मुख्यता असते. कौटुंबिक प्रियतेमध्ये मूढतेची किंवा मोहाची आणि भगवत प्रेमामध्ये आत्मीयतेची मुख्यता असते. कौटुंबिक प्रियतेमध्ये अंधार आणि भगवत प्रेमामध्ये प्रकाश असतो. कौटुंबिक प्रियतेमध्ये मनुष्य कर्तव्यच्युत होतो आणि भगवत प्रेमात तल्लीनतेमुळे कर्तव्य पालनाची फार तर विस्मृती होऊ शकते, परंतु भगवत भक्त कधीही कर्तव्यच्युत होऊ शकत नाही. कौटुंबिक प्रियतेमध्ये कुटुंबियांची आणि भगवत प्रेमामध्ये भगवंताची प्रधानता असते. हा भेदभाव जो आहे, कुटुंबाची प्रियता आणि भगवंताची प्रियता, हे सुद्धा साधनेनी समान होतं. पहा, सर्वत्र भगवंत आहे, अंधारात सुद्धा आहे आणि प्रकाशात सुद्धा आहे. अंधारसुद्धा, अज्ञानात सुद्धा भगवंत आहे आणि ज्ञानात सुद्धा भगवंत आहे. भगवंताशिवाय दुसरं काहीच नाही, हे खरं सत्य आहे. त्यामुळं कुटुंबसुद्धा भगवंतच आहे. कुटुंबाच्या संदर्भामध्ये इतकंच नव्हे तर तुमचं शरीरसुद्धा भगवंत आहे. आत्मतत्व तर भगवंत आहेच, परंतु तुमचं शरीर हे परक्याचं आहे, लक्षात घ्या. तुमचं स्वतःचं नाही, तर परका कोणी नसून तो भगवंतच आहे. आणि
या शरीराचं सुद्धा जी सेवा आहे किंवा त्याचा परोपकार आहे तो त्याला भगवंत मानूनच करायचा आहे. आपल्याला हे लक्षात येत नाही की कुणीतरी दिलेली भेट आहे ही आपल्याला. त्या भगवंताने आपल्याला हे शरीर, मन, बुद्धी, चित्त, अहंकार सारं सारं आपल्याला भेट म्हणून दिलेलं आहे. त्याचंच आहे हे सगळं, तोच आहे हे सगळं, म्हणजे त्याच्याशिवाय काहीच नाही. त्यामुळं परिवारसुद्धा भगवंतच आहे हे समजून घेतलं पाहिजे. त्यामुळं कौटुंबिक प्रियतेमध्ये आणि भगवत प्रेमाच्या मध्ये दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यात अंतर आहे असं एका ठराविक टप्प्यानंतर तुम्ही समजण्याचं कारणच नाही. आणि तो टप्पा आत्ताच आहे असं हेही समजून घ्या. ज्यावेळेला हे समजतं की भगवत प्रेम आणि कुटुंब प्रेम ह्या दोन गोष्टी वेगळ्या नाहीतच, तेव्हा तो टप्पा आलाच ना. अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या गोष्टीचा अर्थ लावून तो अर्थ आपल्या शरीरामध्ये बांधून रक्तामध्ये उतरवून आपल्या गुणसूत्रात उतरवून आपलं जगणं सुसह्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे? पूर्वश्लोकात भगवंतांनी अर्जुनाला कुरुवंशीयांना पहा असे म्हटले. त्यानंतर काय झाले याचे वर्णन संजय पुढील श्लोकात करीत आहेत. ओम परमात्मने नमः.